हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. स्टुडंट्स, आज आपण बघत आहोत फर्स्ट स्टँडर्डचा सब्जेक्ट मी घेत आहे इंग्लिश, जे तुमचं माय इंग्लिश बुक आहे. अकॉर्डिंग टू न्यू सिलेबस आपण आजचा हा थर्ड युनिट स्टार्ट केलेला आहे. तर या थर्ड युनिटमधले जे काही चॅप्टर्स आहेत हे ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. त्यासाठी वेगळी प्लेलिस्ट बनवली आहे. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला या आधीचे सगळे चॅप्टर्स बघायला मिळणार आहेत. सो आज आपण बघणार आहोत 3.4 फन विथ साऊंड्स V, W, X, Y, Z अँड U. तर हे जे अल्फाबेट आहेत याचे साऊंड्स कसे असतात याच्याशी रिलेटेड आपण आजचा हा चॅप्टर बघणार आहोत. तर स्टुडंट्स, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, चला पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. खाली जो बेल आयकॉन दिसतो याच्यावरती बटन प्रेस करा, सो दॅट तुम्हाला इथून पुढचे सुद्धा चॅप्टर बघायचे आहेत ना. सो त्यासाठी हे युजफुल आहे, तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल आणि त्यामुळे ते नेक्स्ट व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करीन त्याचं तुम्हाला बघायला मिळेल. ओके, फन विथ साऊंड्स V, W, X, Y, Z अँड U. ओके, लेट स्टार्ट करूयात. सो पेज नंबर 44 अँड पेज नंबर 45 या दोन पेजवरती तुमचा हा चॅप्टर इन्क्ल्यूड केलेला आहे. ओके, सो इथे क्वेश्चन ए काय दिसतोय, लुक, लिसन अँड रिपीट. ओके, सो आपल्याला अल्फाबेट्स जे आहेत V, W, X, Y, Z अँड U, तर हे याच्या थ्रू कसा साऊंड आपलं जे वर्ड्स आपण म्हणतो ओके त्याचं जे प्रनाऊन्सिएशन होतं, या प्रनाऊन्सिएशन थ्रू त्या वर्डमध्ये जो अल्फाबेट असतो या अल्फाबेटचं साऊंड कसा येतो हे आपल्याला इथं लर्न करायचं आहे. राईट, सो स्टेप बाय स्टेप आपण बघूयात. फर्स्ट आपण घेऊयात V लेटर. ओके, सो V लेटरचा साऊंड जो काही वर्ड असेल त्या वर्ड अकॉर्डिंग टू कसा साऊंड येतो हे बघायचं आहे. V फॉर व्हॅन. ओके, V फॉर violin, V for violin, V for vulture, V for vegetable. राईट, तर इथे बघा व्हॅन किंवा वल्चर, व्हेजिटेबल, ई असल्यानंतर पुढे वै झालेलं आहे. वायोलिन आय आहे तर त्याचं वायो झालेलं आहे. व्हॅन तर ए जर नेक्स्ट असेल तर त्याचा म्हणजे त्याचा अकॉर्डिंग टू वर्ड त्याचा जे साऊंड आहे आपला तो कसा चेंज होतो, त्यातली जी काही मॅजिक आहे हे आपल्याला इथे समजून घ्यायची आहे. ओके, सो नेक्स्ट बघा W हे आपण अल्फाबेट घेऊया. सो W फॉर वॉल, ए आहे तर वॉल आलं बघा, वॉल. ओके, तसंच वॉचला वॉच. ओके, W नंतर ए आलेला आहे, वॉच. वूड तर W फॉर वूड, वूड कसं आलं बघा, ओ. त्यानंतर नेक्स्ट अल्फाबेट ओ आलेला आहे. वेल, राईट, वेल. तसंच नेक्स्ट बघायचं आहे आपल्याला U हे लेटर. U मध्ये अम्ब्रेला. युम्ब्रेला असे येतं का, नाही तर अम्ब्रेला असं येणार. आता U अंकल, युंकल असं आपलं प्रोनाऊन्सिएशन होतं का, नाही तर अकॉर्डिंग टू त्याचा साऊंड बघायचा आहे कसा आहे तो, अंकल. आता यूचं अप, UP अप साऊंड कसा प्रत्येक वर्डला त्याचा जो साऊंड आहे हा चेंज होताना दिसतो आहे. युम्ब्रेला म्हणतो का आपण, नाही. युंकल म्हणतो का, युप म्हणतो का, युम्पायर म्हणतो का, नाही तर अम्ब्रेला, अंकल, अप अँड अंपायर. असं अंपायरमध्ये U आहे, ए आपण यूज करत नाही. राईट, तर इथे काय आहे, U हे लेटर आहे, हे अल्फाबेट आहे. बघा, अम्ब्रेला, अंपायर. नेक्स्ट बघूयात X लेटर. आता X लेटर किंवा X या अल्फाबेटचा साऊंड कसा येतो बघा, एक्स रे. राईट, इथे पहिल्यांदा एक्स रे, एक्स रे. राईट, आता इथे बघा XEROX, झेरॉक्स. ओके, तर इथे एक्स आलेला आहे तर आपण प्रोनाऊन्स करताना काय त्याला करतो, झेरॉक्स. राईट, फॉक्स, एक्स लास्टला आलेला आहे, फॉक्स, एक्स. राईट, एक्स रे सुरुवातीला एक्स आलं तेव्हा आपण एक्स रे म्हटलं, पण इथे
एक्सरॉक्स म्हटलं का नाही, इथे झिरॉक्स हे आपण प्रोनाऊन्स केलेलं आहे. क्रिसमस ट्री किंवा इथं एक्समस ट्री असं दिलेलं आहे. राईट. क्रिसमस. नेक्स्ट लेटर वाय. आता वायचं काय तर बघा, YAK याक, देन यान, देन याच अँड योगा. ओके, तर इथे वाय नंतर ए आहे, तर आपण याचं याक यान याच झालं आणि ओ आहे त्यामुळं काय झालं, योगा. ओके, सो असं हे अकॉर्डिंग टू वर्ड त्याचं प्रोनाउन्सिएशन, त्याचा जो साऊंड आहे हा चेंज होतो. झेडचं काय येणार बघा, झीप, झिब्रा, झिरो अँड झू. राईट. तर हे असे वेगवेगळे त्याचे साऊंड आहेत. तर स्टुडंट, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. बी दिलेलं आहे, ट्रेस द लेटर विथ युअर फिंगर ऑर पेन्सिल. तर जसं तुम्हाला हे लेटर दिलेले आहेत अकॉर्डिंग टू त्यानुसार तुम्हाला हे जस्ट ट्रेस करायचे आहेत. खूप इझी वर्कआउट आहे. नेक्स्ट सी, लुक, लिसन अँड रीड. तर इथे सुद्धा आपल्याला आता काय बघायचं आहे, जे वर्ड्स आहेत त्या वर्ड्समधले वेगवेगळे मॅजिक आपल्याला पण बघायचे आहेत. तर बघा, बग, BUG बग, JUG जग, HUG हग, RUG रग अँड MUG मग. तर इथे फर्स्ट लेटर जे आहे हे चेंज होत आहे. देन UG हे सेकंड अँड थर्ड लेटर हे सेम आहे. तर हे सगळे कसे झालेले आहेत, रायमिंग वर्ड्स झालेले आहेत. रायमिंग वर्ड्स आहेत. राईट. नेक्स्ट बन, फन, FUN फन, GUN गन, SUN सन, RUN रन. तर हे सुद्धा सगळे कसे आहेत, रायमिंग वर्ड्स आहेत. नेक्स्ट रायमिंग वर्ड्स नट, NUT नट, CUT कट, BUT बट, GUT गट अँड HUT हट. ओके, सो हे सगळे दिलेले आहेत. हे जस्ट तुम्ही लिसन अँड रीड सांगितलेलं आहे, व्यवस्थित रीड करायचे आहेत. तुम्हाला एक्झाममध्ये, ओरल एक्झाममध्ये असे काही वर्ड दिले जातील तर ते तुम्हाला व्यवस्थित अकॉर्डिंग टू स्पेलिंग रीड करायचे आहेत. नेक्स्ट बघूयात डी, लिसन, सी अँड राईट. आता जग, बग, फन, रन अँड हट. तर त्यातलं एक दोन वर्ड्स पिकअप केलेले आहेत. हे तुम्हाला आता जस्ट जसेच्या तसे राईट करायचे आहेत. तर चला स्टुडंट, याचबरोबर हा जो चॅप्टर आहे इथे कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला पटकन लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.